हे पहा आता सध्या ही जी आता ही 28 मिनिटाच्या अगोदरची न्यूज आहे की नीटचे नेमके किती प्रश्न हे अगोदरच्या दिवशी फुटलेले होते. पण आता ह्या ज्या बातम्या आहे सध्या येणाऱ्या म्हणजे एका तासाला काही मिनिटांना ही बातमी येते. काल एनटीएनं एक ऑफिशियल नोटिफिकेशन काढलं तर त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं की इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. पण साहजिक आहे की आपल्या मुलांनी 2-3 वर्ष मेहनत घेतलेली आहे आणि अशा न्यूज जर का समोर येत असतील तर पॅनिक तर होणारच आहे. काल एनटीएच्या नोटीसमध्ये काय दिलेलं आहे की पॅनिक करू नका. पण विषय तो नाही. जे मेहनत करतं त्याला माहिती असतं. नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा की माझ्या मताशी तुमचं काय मत आहे? तुम्ही सहमत आहात का? आता जर आपण Googleला असं काही टाकलं समजा नीटच्या पेपरची न्यूज एवढं जरी टाकलं तर आता हे पहा आता हे द टाइम्स ऑफ इंडिया हे जे न्यूजपेपर आहे तर इथं हेडिंगच आहे. तर यावर जर आपण क्लिक केलं तर यांनी काय सांगितलेलं आहे तर हे लगेच आपल्याला दिसतं. आणि ही जी न्यूज आहे तर ही 11 मेची म्हणजे आजची आहे आणि 9:23 ही न्यूज आलेली आहे. काय सांगितलेलं आहे तर नीट 2026 पेपर लीक मध्ये जे गेस पेपर त्यांनी दिलेला होता अगोदरच्या दिवशी तर त्यामध्ये जेव्हा पेपर संपला तर त्या गेस पेपर मधले जवळपास 100 क्वेश्चन्स हे मॅच झालेले होते. आता 100 क्वेश्चन म्हणजे काही सोपा विषय नाही. आपण एक्झाम दिलेली आहे. एका क्वेश्चनचे मार्क्स जर आपण कॅल्क्युलेट केले आणि तसे 100 क्वेश्चन जर का त्या विद्यार्थ्यांनी जर का बरोबर सॉल्व्ह केले तर त्यांचे स्कोअर किती होतात तर त्याची आयडिया आपल्याला येऊन जाईल. तर त्यामुळे हा एवढा काही असा 100 क्वेश्चन तर होते असा विषय नाही. एक जरी असला तरी सुद्धा कट ऑफवर त्याचा नंतर इफेक्ट होतो. पण आता हे फक्त एका सेंटर पुरतं मर्यादित होतं का हे अजून कुठं व्हायरल झालेलं आहे तर आता याची इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. जोपर्यंत ऑफिशियल न्यूज येत नाही तर तोपर्यंत आपणही थोडं वेट करायला पाहिजे. आता या न्यूज मध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे तर इथं सगळं आपल्याला या वेबसाईटवर दिलेलं दिसतं. हे जयपूर मुंबई राजस्थान पोलीस म्हणजे एसओजी जे स्पेशल ऑपरेशन ग्रुप आहे त्यांचा की जो इन्व्हेस्टिगेट करतोय की नेमकं काय खरं आहे काय खोटं आहे. कारण एनटीएचं मत काय की पेपरच्या दिवशी किंवा अगोदरच्या दिवशी काही असं नव्हतं. पण त्यांच्या समोर कधी आलं हे तर 7 मे ला आलं. मग आता या सगळ्या ज्या बातम्या आहेत ह्या तेच सांगतायत. यामध्ये सुद्धा तेच दिलेलं आहे की जवळपास जो गेस पेपर आहे 400 क्वेश्चन सर्क्युलेट झालेले होते. तर त्यापैकी 100 क्वेश्चन ते मॅच होत आहेत. कुठं बायो सोबत असतील किंवा अजून वेगळ्या सब्जेक्ट सोबत असतील. तर हे एकाच पेपरमध्ये नाही दिलेलं. आपण जर समजा याला थोडं बॅक जरी घेतलं तरी सुद्धा आपल्या लक्षात येईल की हा एकच नाही तर हे बघा डीएनए इंडिया हे जे आहे तर यामध्ये पण तेच दिलेलं आहे. पेपर लीकचाच ही बातमी आहे आणि ही काही मिनिटांपूर्वीची आहे. 28 मिनिट अगो असं काहीतरी यावर दिलेलं होतं. हे बघा 11:31 ही बातमी आहे आणि ही आजचीच आहे. आणि परत याचं हेडिंग सुद्धा बघा नीट यूजी 2026 पेपर लीक आणि किती क्वेश्चन सिमिलर होते. तर यामध्ये पण आपल्याला दिसतं की यामध्ये हे 100 जे आहे तर हे 100 यामध्ये दिलेले दिसतात सिमिलर क्वेश्चन. आणि याला आपण स्क्रोल करत घेतलं तर पुन्हा तेच जे मॅटर त्या अगोदरच्या न्यूजपेपरचं होतं तर ते कुठतरी इथं मॅच होताना दिसतंय. कॉलची संख्या थोडी वाढलेली आहे. पण आता हा काय होतं की हा नंबर सतत बिझी लागतो. एखाद्या वेळेस काही काम सुरू असतं ऑफिसला कोणी नसतं तर काय करा ज्यावेळेस हा नंबर उचलला जात नसेल तर तुम्ही कॉल असा मेसेज करा. कारण तुम्ही आता बघताय की 2दा कॉल वाजला पण हे व्हिडिओच्या दरम्यान कॉल घेणं शक्य होत नाही. तर तुम्ही कॉल असा मेसेज करा. ऑफिसमध्ये कोणी नसलं समजा तर तो कॉल उचलला जात नाही. पण नक्की तुम्हाला व्हॉट्सअपला एक वेगळा नंबर दिला जातो. आमची 18 लोकांची टीम आहे तर त्यापैकी एखादा युनिक नंबर तुमच्याकडे जर आला तर तुम्ही तुमचं काउन्सिलिंग प्रॉपर करू शकता. आणि असं काही नाही की तुम्ही लगेच आमच्याकडे जॉईन व्हायला पाहिजे. आमचे खूप लिमिटेड मेंबर्स असतात त्यामुळे आम्ही जास्त घेत पण नाही. जर तुम्हाला जॉईन होण्याची इच्छा असेल तर तुम्ही सेंड क्यूआर पण बोलून झाल्याच्या नंतर तसा आम्ही कुणालाही क्यूआर देत नाही. बघा इथं 28 मिनिटाच्या अगोदरची न्यूज आहे इंडिया टीव्हीची. हे सुद्धा तेच आहे. पण आता अजून सुद्धा आहे न्यूज. काहींचं म्हणणं असं आहे की 125 क्वेश्चन्स मॅच झालेले होते. आता 125 म्हणजे पुन्हा मुद्दा वाढतो कट ऑफचा. पण ते जरा एका सेंटर पुरतं मर्यादित असेल तर त्या सेंटरवर कदाचित री एक्झाम वगैरे काही प्लॅन होऊ शकतो का तर हा पण एक विषय येतो. पण जर ते व्हायरल झालेलं असेल तर मग काय होईल. आता यामध्ये पहा जर आपण याला स्क्रोल केलं तर एनडीटीव्हीची ही बातमी आहे. नीट परीक्षा 2026 गेस पेपर का खेल 180 में से 125 सवाल मिले गडबडी की आकांक्षा में जांच सुरू. वन डे आयोगची ही न्यूज आहे. म्हणजे जवळपास समजा यामध्ये ही न्यूज आपल्याला दिलेली दिसते. तर याला आपण थोडं स्क्रोल करू तर हे सगळं हिंदीमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. एसओजी म्हणजे स्पेशल त्यांची जी टीम आहे ग्रुप जो आहे तर ती त्याची इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. पण काय समोर येईल तर हे अजून 1-2 दिवसात आपल्या समोर येणारच आहे. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके बाय.